आम्ही महाराजांना काय देऊ शकतो? जर महाराज नसते तर आपला जन्म तरी झाला असता का? आपण राहिलो तरी असतो का? आणि ते राम मंदिर तरी होऊ शकलं असतं का? मग महाराजांना आम्ही देणारे कोण आहोत? आम्ही महाराजांकडनं जे जे काही घेता येणं शक्य असेल ते एक कण म्हणतात ना, त्याचं शौर्याचा एक अंश दे, तुझं त्याच्या तेजाचा एक अंश दे, शौर्याचा एक अंश दे, एक कण दे. तू महाराजांकडनं एक अंशाचा एक कण जरी घेतला ना तरी आपण या हुकुमशाह्यांना गाडून टाकू शकतो. एवढी ताकद त्या कणामध्ये, अंशामध्ये, तेजामध्ये. आणि विनायकजी तुम्ही बोललात ते बरोबर आहे. मी त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून काय काय केलं हे माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे. संकट आलं होतं, मग ते चक्रीवादळ या किनारपट्टीवरच गेली. नुकसान कुठे कुठे किती कसं झालं हेही मी काय पुन्हा सांगत बसत नाही, पण तेव्हाही मी इथे आलो होतो. चिपळूणला सुद्धा भास्करराव, तुम्ही आणि आम्ही, आपण सगळे त्या बाजारपेठेतून फिरलो होतो. पुराच्या वेळेला पूर आला होता, सगळं तळमजला पूर्ण चिखलाने भरून गेला होता. करोनाचा काळ होता आणि एक प्रसंग, एक घटना हृदयाला चटका लावून गेली. ती म्हणजे चिपळूणमध्ये बाजारपेठेच्या तिकडे एका हॉस्पिटलमध्ये पहिल्या मजल्यावरती 9 माणसं दगावली होती. ऑक्सिजन मिळाला नाही. ऑक्सिजन का मिळाला नाही? ऑक्सिजन नव्हता म्हणून नाही, ऑक्सिजन होता, पण वीज पुरवठा खंडित झाला म्हणून ते गेले. वीज पुरवठा खंडित झाला आणि जे बरे होण्यासाठी रुग्ण विश्वासाने आले होते त्या हॉस्पिटलमध्ये, त्यांना प्राण गमवावे लागले. एक अजूनही तो हृदयाला चटका लावून गेलेला प्रसंग आहे. आणि त्याच सुमारास मी निर्णय घेतला, सगळ्यांना बोलवलं, MSCB वाले आले, सगळे आले. त्यांना विचारलं काय करता येईल, कायमस्वरूपी काय करता येईल, कारण हा किनारपट्टीचा भाग आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये ही वादळं आपल्याच किनारपट्टीवरती धडकत आहेत. कुठे रायगडमध्ये आलं, कुठे आणखीन कुठे आलं. समजा धडकलं नाही तरी एक फटका देऊन तर जातच. वृक्ष उन्मळून पडतात. मोठमोठे वृक्ष उन्मळून पडलेले मी बघितलेले आहेत. 40-40, 50-50, 100 वर्षाचे वृक्ष उन्मळून पडले. मग त्यांनी मला सांगितलं की साहेब, भूमिगत ज्या वीज तारा ज्या आहेत त्या भूमिगत केल्या तर किती मोठं वादळ आलं तर वीज प्रवाह खंडित होणार नाही. म्हटलं ताबडतोब सुरू करा, ताबडतोब सुरू करा आणि त्याला जेवढा निधी लागेल तेवढा तत्काळ मंजुरी द्या. आणि मी त्याला मंजुरी दिली आणि काम करायला सुरुवात केली. नंतर ज्या कलेक्टर बरोबर मी बोलत होतो, मला वाटतं त्यावेळेला इकडे त्या मंजुलक्ष्मीबाई होत्या, संपूर्ण किनारपट्टीचे जेवढे कलेक्टर होते त्यांना सुद्धा सांगितलं की काही वेळेला धोकादायक जे भाग असतात तिथल्या नागरिकांना हलवावं लागतं. मग कुठे हलवणार? कुठेतरी शाळा बघ, कुठे लग्नाचा हॉल बघ, कुठे आणखीन काय बघ. तर म्हटलं असं नका करू. प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे धोक्याची शक्यता असते आणि आहे तिथे माझ्या नागरिकांना गैरसोय होणार नाही. एक 2-3 दिवस राहायची सोय असली आणि व्यवस्थित तर त्यांचं जीवन थोडंसं सुखकारक नाही होऊ शकत, पण सुरक्षित राहील अशा पद्धतीने निवारे उभारा. म्हणून या संपूर्ण किनारपट्टीवरती एक तर भूमिगत वीज वाहक तारा आणि दुसरं म्हणजे हे निवाऱ्याची सोय करायला मी सांगितली होती. या गोष्टी आपण सुरू केल्या. आता आहेत नाहीयेत हे तुम्हाला माहिती. कारण ज्या गद्दारांनी हे चांगलं चालणारं आणि कारभार करणारं सरकार पाडलं, ते कारभार करण्यासाठी नाही पाडलं, महाराष्ट्र गिळायला आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला मदत करण्यासाठी म्हणून पाडलं. आणि प्रधानमंत्री सुद्धा जे आले होते, मला वाटलं होतं की संकट तर आलेच नव्हते. दोन्ही निसर्ग आणि तोक्तेच्या वेळेला आले नाही, त्याच्या आधीच वादळ आलं होतं तेव्हाही आले नव्हते, कुठेच आले नव्हते. अचानक त्यांना आठवण झाली की अरे, छत्रपती शिवाजी महाराज नावाची एक मोठी व्यक्ती आपल्या देशात होऊन गेली आणि त्यांनी आरमाराची स्थापना केली. मग हा सिंधुदुर्ग जो मतदारसंघ आहे तो जिंकायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं काहीतरी केलं तर मतं देऊ शकतात. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही भक्त एवढे लेचेपेचे नाही आहोत. आम्हाला तुमची ढोंग सगळी कळतात. आमच्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत, अंगामध्ये आमच्या भगवा आहे. तुमच्या दिखाव्याला आम्ही भुलणारे नाहीत. ठीक आहे, तुम्ही तुमच्या परीने पुतळा केला, चांगला आहे. महाराजांचे जेवढे पुतळे उभारले जातील, स्मारक उभारली जातील, अभिमान आहे. पण त्याच बरोबरीने विनायकजी तुम्ही जे बोललात मायनाक भंडारी, कारण महाराजांच्या बरोबरीने सारी सुरी माणसं उभी राहिली. 18 पगड जाती जमातींची बोललो ना, काटक मावळे, काही त्यांच्यामध्ये तसं काय मोठे बलदंड नव्हते, पण काटक होते. आणि त्यांच्या भरोशावरती, त्यांच्या विश्वासावरती महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्या एक 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 त्यांच्या शिलेदाराचं, त्यांच्या सोबत्यांचं, साथीदारांचं, त्यांचं सुद्धा पूजन हे आपण केलंच पाहिजे.
कारण महाराज तर आपण होऊच शकत नाही. कित्येक लाखो जन्म घेतले तरी आम्ही महाराज होऊच शकत नाही. निदान मावळ्यांच्या बरोबरींची सुद्धा आम्ही होऊ शकत नाही. पण मावळ्यांसारखं आणि त्यांच्यापासून काहीतरी प्रेरणा घेऊन पुढे जर का आयुष्य जगू शकलो तरी मी म्हणेन आपण मोठ्या आपल्या आयुष्याची कमाई राहील. आणि मला खात्री आहे मी